नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विघ्नेश ब्लॉगिंग मध्ये. आज 100 ब्लॉगिंगचा दिवस 26. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप मोठा दिसेल, कारण का आजची व्हिडिओ पण मित्रांनो मोठी आहे. आज मिनी ब्लॉग नाही बनवला, आज मोठा ब्लॉग बनवला. तर मित्रांनो, आज नवीन काहीतरी करायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आवडली व्हिडिओ तर लाईक करा. आणि मित्रांनो, आजच्या ह्याच्यामध्ये 2 किस्से पण झाले, ते काय आहेत ते तुम्ही बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तो चलिए शुरू करते हैं. मित्रांनो, गुड मॉर्निंग तर नाही बोलू शकतो, गुड आफ्टरनून. आता चाललोय साईड वरती, पण एका मित्राकडे जीपीएस होता म्हणून त्याच्याकडे जीपीएस आणायला चाललेलो, कारण का आता गव्हर्नमेंटच्या साईडवर कंपल्सरी झालंय जीपीएस. तर बोललो जीपीएस घ्यायला जाऊया. तर भावांच्या गाडीवर कधी बसलो आणि भावांच्या गाडीत पेट्रोल फुल झालंच नाही. भावांची गाडी नेहमी एमटीच असते. बोललो चला आता काय गरीब मित्र आहे, तर बोललो पेट्रोल फुल करून देतो. टाकी फुल केली भावाची. तर आता आज पावसाळा आहे. तर बघा मित्रांनो, पहिलाच पावसात पहिला सण आलाय आणि आता गणपती बाप्पांचं पण दर्शन झालंय मस्तपैकी. आज वट पौर्णिमा होती, त्या निमित्ताने वडाचं तर काय दर्शन झालं, बाप्पांचं दर्शन झालं. आता पोचलो साईड वरती. त्यांनी गाडीत ठेवलेलं सामान, कारण का पाऊस खूप पडत होता. सामान घेतलं. तर मित्रांनो, आपले प्रदीप भाऊ गाणेकर भेटले तिकडे साईडवर काम करताय. आणि प्रतीक मित्रांनो, हे बघा किती स्ट्रगलचं काम आहे. सर्वेअरचं भिजत बिचारे काम करताय. आता आम्ही आलो आहे कुठल्या तरी खड्ड्याच्या रस्त्यावर. हे लोक साईड करतायत. कडनं गाडी काढली रपारप. बोललो चल भाऊ, लेट झाला. आणि भाऊंना पण कुठेतरी जायचं होतं. भाऊंनी मारली सुसाट गाडी, गल्ली गुल्लीचा काढली आणि एकदाची आणून गोराई जेट्टीला पोचवलं. गोराई जेट्टीला बोट पकडली. बोललो बोट ही पकडायला जाणारी बोट आहे. बोट पकडली तर बाई बघतो आकाशात आल्यासारखं का वाटतंय. बघतो तर चष्म्यावरती आपल्या आलेले मस्तपैकी थेंब. तर निघालो आता, बोट सुटली आहे. काकांना बोललो जरा चालवा रपारप, तर जायचं आपल्याला, उशीर झालाय. आज 1 वाजला आहे इकडेच गोराई जेट्टीला. तर आता चाललोय साईड वरती. तर आता उतरलोय पलीकडे, बोट लागते आहे जेट्टीवरती गोराईच्या. तर उतरू आणि पटापट निघू साईडवर जायला, कारण का आज खूप उशीर झालाय मित्रांनो साईडवर जायला. तेवढ्याला आमची अर्धी साईड झालेली असते, पण आज काय कारणास्तव उशीर झालाय. इथे रिक्षावाल्यांचं आले की लय नखरे असतात. 1 किलोमीटरला 300 आणि 400 रुपये मागतात मित्रांनो हे लोक. तर यायला बाई कमी पैसे दिले तर यायला आला राग. यांनी कुन्नसमध्ये काढली रिक्षा, गपागप चालवायला सुरू केली. चटचट बोलतो तुम्हाला पोचवतो. तुम्ही काय पैसे काय जास्त देत नाही, त्यामुळे तुम्हाला पोचवतो फटाफट. कटबीट मारत आम्हाला उलेवून दाखवत होता. तर इकडे गोराईचा क्रॉस जवळ आलो. थोडा येशूंच्या चरणी पाया पडलो आणि निघालो. फुल व्हिडिओ आज ह्याच्यासाठी काढली आहे, कारण का मनोरीला व्ह्यू खूप भारी असतो आणि काय व्हिडिओमध्ये दाखवायला भेटत नाही शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये. त्यामुळे आज पाऊस पण पडला होता मस्तपैकी. तर ग्रीनरी पण होती आणि आज 2-3 कांड झाले साईडवरती. ते पण तुम्हाला दाखवायसाठी आज ही व्हिडिओ पूर्ण बनवली आहे मोठी. हे बघा इकडे ब्रिज होता, लाकडांचा ब्रिज टाकलेला. त्याच्यावर ना इकडे चालायचं होतं समुद्राच्या. A few moments later. शेवटी फायनली साईड दिसली. 1 hour later. मित्रांनो, 1 तास चालल्यानंतर या चिखलात ना पूर्ण हालत बेकार झालेली. शेवटी साईडवर आलो, पोचलोय आता साईड वरती. तर आल्या दर्शन बघा, नागोबांच्या पिल्लाचं दर्शन झालं. तर बाई आज डेंजर साईड होती, त्यामुळे लक्ष देऊन काम करायला लागणार होतं. हा बघा छोटंसं पिल्लू आहे सापाचं, त्याच्यावरती पाय पडता वाचला, नाही तर आज गेम झाला असता. तर मित्रांनो, जीपीएस काढला पहिला. जीपीएसला रेंज आहे काय बघितली, जीपीएस लावला. आता काकांना पण जरा कामाला लावलंय. काकांना बोललो थोडं काम शिका तुम्ही पण आमचं, म्हणजे आम्हाला इकडे यायला त्रास नाही लागणार. तर बोललो मशीनचा थोडा सिनेमॅटिक शूट करून घेतो, कारण का एकदा काम सुरू झालं की परत काय शूट करायला भेटणार नाही मित्रांनो. म्हणून बोललो शूट करून घेतो. मस्तपैकी शूट केलंय, तुम्ही बघा जरा काय व्ह्यू आहे सुंदर. मला खूप आवडतं असा व्ह्यू, कारण का मित्रांनो खूप सुकून वाटतं या व्ह्यू मध्ये. तर आता कामाला केली आहे सुरुवात. आज पण प्लॉट मोठा होता मित्रांनो, पण आज चिखलामध्ये काम करायचं होतं भरपूर. आज चिडचिड होणार होती. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, काय काय झालं ते बघायला भेटेल तुम्हाला. मित्रांनो, आज आपल्याला आपला भाव भेटलाय. भावाला थोडा हात मिळवला, हात दाखवला. बोललो बहीण कुठे गेली आहे, बहीण काय दिसली नाही आज. असं बोललो निघूया चला. तर आता इकडे आलो. तर इकडे गावकीवाले आपले होते, गावकीतले 4-5 जण आलेले इथे नाश्ता करण्यासाठी. तर त्यांना बोललो तुम्हाला पण थोडं घेतो व्हिडिओमध्ये. त्यांना घेतलं. तर तेवढ्यात हे खेकडे राजे आले आम्हाला भेटायला. ते बोलतात पाऊस आहे आणि तुम्ही असेच पुढे चाललात, काहीतरी जरा करा स्टंट.
म्हणून आम्ही त्यालाच उचलला आणि बोललो चल तुला स्टंट करायचं ना, स्टंट दाखवतो तुला. त्याला मस्तपैकी ठेवलं ट्रायपॉडवर, बोललो दे आता जीव लय आम्हाला बोललो असो. तरी पण ऐकत नाही भाई, जीव द्यायला तयार नाही. बोललो याला थोडा गोल गोल फिरवूया. त्याला चक्री फिरवली मस्तपैकी, त्याला पाळण्यात आल्यासारखं फील दिला. बोललो कर मजा तू पण पावसाची आमच्या बरोबर. मित्रांनो फायनली साईड झाली आहे. आज मनोरीला साईड आहे. मनोरीला साईड तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला रिसॉर्टला जेवायला जावं लागतं, कारण का काय ऑप्शन नसतो. आता वाजलेत बघा किती, 6:30 होत आले मित्रांनो. 6:30 वाजता जेवण आलंय. भुर्जी आहे, छोले आहेत आणि पनीरची क्रिस्पी आहे. खाल्ली मस्तपैकी आणि निघालो आता घरी जायला. आता आलो गोराई जेट्टीला वरनं निघालोय. आज लेट झालाय. आता 7 वाजलेत मित्रांनो. आता पोचलोय स्टेशनला. स्टेशनवर जस्ट ट्रेन पकडली आहे. आता जाऊया घरी. आता पोचलो दादरला. थोडं आपली गाडी बघितली व्यवस्थित स्थितीत आहे का, तर होती, तर मनाला शांती भेटते. काढूया गाडी, जाऊया. तर मित्रांनो आज नवीन काहीतरी करायचा प्रयत्न केलेला. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन